मुंबईत अतिमुसळधार पाऊस झाला आहे आणि या पावसानं संपूर्ण मुंबईला झोडपून काढलेलं आहे। मी सध्या सायन परिसरात आहे, सखल भाग आहे आणि या ठिकाणी आता पाणी भरलेलं आहे। मुंबईची तुंबाई झाली आहे का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातो। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय, कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि या पाण्यातून माग काढताना आपल्याला सगळ्या टॅक्सी ऑटो ज्या आहेत त्या सध्या पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी पाणी भरलं आहे। मुंबईच्या सखल भागामध्ये सायन स्टेशनला सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरलेलं आहे। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर गांधी मार्केट या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। वाहनांचा वेग मंदावलेला आहे आणि आज भल्या पहाटे आठवड्याचा पहिला दिवस आहे। मुंबईकर कामानिमित्त घराबाहेर निघतात आणि त्यांना या समस्येचा सामना करावा लागतोय। महानगरपालिकेचे जे बूस्टर पंप आहेत ते सुद्धा आता सुरू करण्यात आलेले आहेत, मात्र पाणी उपसा जेवढा केला जातोय तेवढं जास्त पाणी जे आहे ते पुन्हा मुंबईमध्ये पाहायला मिळतंय आणि ठिकठिकाणी पावसानं आता जनजीवन विस्कळीत होत असल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतं। ही सगळी दृश्य आपण पाहतो, या ठिकाणची रस्त्याभर पाणी भरलेलं आहे। सायनचा सोमया ग्राउंडचा हा संपूर्ण परिसर आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे आणि या हायवेची ही परिस्थिती जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की मुंबईकरांना कशा पद्धतीचा सामना करावा लागतोय। बऱ्याचशा बाईक्स आहेत त्या खराब झाल्याचं चित्रसुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळतं आणि त्यामुळे हा पाऊस नेमका कधीपर्यंत थांबणार आहे हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे।